बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या पाणी दे. ए फायटरिया लगीन मूर्ती जरा पाहुणे सांगून कोणाचं नातवाचं माझ्या काका तुम्हाला सांगतो लगीन का मोडले माहिती आहे का मोडलंय तुम्हाला सांगतो ती माणसं नाहीत चांगली. कोण माणसं? म्हणून लगीन मोडले मी. कुठली माणसं चांगली नाही ती अहो ती माणसं चांगली नाही म्हणून लगीन मोडलंय. तो लगीन मोडाय काय कारण आहे का अहो काका तुम्हाला सांगतो इथं काय बोल नका आपण घरी बोलू. काय घरी बोलायचं आहे अहो आपण आपल्याला बोलतो मी. आपल्याला मी सांगतो सांगायची तो लगीन का मोडलं सांग बरे काय सांगितलं पाहुण्यानी कुठं काय सांगितलंय तेव्हा पाहुण्याने काय सांगितलं एक बरं? नंबर घालणार म्हणून सांगितलंय मी. कोणी सांगितलं मग कान कोणतं सांगितलं असेल हा दुसरं कोणतं सांगितलं बरं असेल? दुसरं तुला एका ठोक्यात साळला करीन ध्यान ठेव मी एक नंबर घालणार तुमच्या घरानं गुन्हा होता राहू द्या. तुला घरानं माहिती नाही घरंदाज आहे ध्यान ठेव राहू द्या. तुला ठेवत नाही आत तू काका दुसरी पोरगी बघितल्या चांगली येड्यावानी करू नका. ती माणसं नव्हती चांगली म्हणताना त्या माणसाने पिटवून दिलं म्या कोणी पेटवून दिले मी. काय पेटवून दिले का नाटकं सांगतो त्या घाण पड्या अहो तुम्हाला सांगतो ती माणसं नाहीत चांगली लहानपणी माणसं आहेत ते. ह्यानं सांगितलं अजून नाटक पाहुणे टाकलं तुला एका ठोक्यात चाळला करीन ध्यान ठेव चला काका राहू द्या. काका राहू द्या. ध्यान ठेव झालं ही याडच आहे डोक्याला. मग काय राव चांगलं गावाला सांगा, त्रासच आहे यांचा. पाटील घरा नाही हो कशाला पाटील घरा नाही तो दिगी राहू दे आता दिगी पाडदेशी ते आता गेलाय काका आता पुतण्या येईल अन्नाला पशी जाऊन मला मिटवू दे पाडदेशी. पैसे द्या की. राहू दे आता एवढे पैसे बरं देतो. नाही, हे बी घाल पडत असलं एक म्हणलं त्याला ठेवत नसते अहो आपा नाही कायदा हातात घेऊ नका लगीन जमू द्या असं करू नका. अहो त्या घाणपड्यानं मोडलं डायरेक्ट अहो तसं करू नका पहिलं लग्न जमू द्या. उतरा खाली उतरा तुम्ही लगेच बिहायला लागलाय का वाघ आहे का मी आमच्या घरानं घरंदाज ताणून एका ठोक्यात पाडील तुम्हाला सांगतो त्या खरजुल्यानं असलं उद्योग करायचं काय बरोबर होतं का सांगा बुवा? अहो इकडं घेऊन नाही चालत पहिलं लग्न तर ठरवू दे गे. येल मांडवाला चालला होता का ना हा लग्न ठरवूच देत नाही कवा ठरायचं ठरू देत नाही. अहो पर का नाही पहिल्यांदा त्यांना का नाही असं का नाही कायदा हातात घेऊन चालते का आपल्याला. मग काय करू पाया पडू होत्या पाया पडायचा सवाल नाही जर समजावून सांगायचं तुम्ही चला 4 ठोकं टाकतो त्याला तुम्हाला जर 8 टाकला तर सोडून आणायची जिम्मेदारी माझी आहे बसा नाही नाही बाबा ही का नाही तुम्ही असं करायचं मी काही येत नाही. मी काही जुळत नाही मला. बेला का भ्यायचं काय नाही हो. घरानं घरंदाज आहे लक्षात ठेवा उद्या लगीन बसा 2 ठोकं टाकतो त्याला सरळच करतो असा चालतोय का नाही असा पुष्पावानी हं. त्याला असा चालायचं करतो अहो पण असं करून जमते मला सांगा बरं. मग त्याला चुकीचं आहे तुम्ही म्हणताय का त्याला सगळ्या गावाने जर म्हणलं बाबा ही तुझं चुकीचं आहे बाबा तू असला घाण पडत धंदा का केला लोकांचा लगीन येल मांडवाला चालला होता हा का लगीन मोडलं तुम्ही विचारा गे बरं ती जाऊ द्या मी त्याच्या मी माफी मागतो. मी माफ करायला तुम्हाला काय मी माफ आधी चुकी करायची आणि मग माफ मागायची अहो मी तुमच्या पाया पडतो. काय गरज नाही पाया पडायची सुट्टी देणार नाही तुम्हाला पण 2 टोक टाकेल बसा अरे असं करून चालतंय का. मग तुम्ही माफी का मागायला लागला त्यानं माफी मागायला हवी त्याला आपण लग्न जमलं पाहिजे आपल्या का ना पडती बाजू असं काय चालतंय का. बसा हा नाला ती बुडकुया गावला का सुट्टी देत नाही तुम्ही पिऊ नका बूट बीट घातल्याचं पळायच्या हे जवानी अन्नाच्या पाहुण्यावर फोन आलता का नाही कशाला असल्या वागण्यानं पाहुणे तिसरी पोरगी कसलं वागणं चांगलं होतंय वागणं त्याच्या अंगावर जायला लागली त्याला चप्पल मारली बोट. खरंय अण्णा तुमची पाहुणे निवळ भिकाय आमची पाहुणे बेकार का तुम्ही. गल्ली बोळ हिंडायला लागली हा. पानपट्टी गुटखा मावा कुठं काय जर राशनच्या कुठे दुकानात माझी उतार आहे काय असली चौकशी अरे उतारा आमच्यावर कचकचीत उतार आहे आणि त्या फायटरचा ऐकून लगीन मोडलंय हा. ठेवत नाही फायटरचा एन्काउंटरचा आहे तसं काय करू नका. नाही गडी कसला घेतलाय अहो हे बिना कामानं मला हे फसवलंय का नाही मला का नाही ह्याच्यातनं बाहेर काढा आता. आता कुठं बसवलंय तुम्हाला तुम्ही मला काय म्हणला त्याला आज हानव्या सुट्टी द्यायची नाही त्यानं घाण हे केलं म्हणून अहो बिना कामाचं ओढून आणले म्हणायला लागली ती.
बसा आपा घेऊ नका. कशाला करताय असलं मागच्या वेळेला मारलाय तुम्ही त्याला त्यानं मागच्या वेळी मारले त्या दिवशी लय मारलाय का अजून कशाला बिन कामाचं काय तर करता मांडवाला चालला होता का नाही चालला होता की यांची पाहुणी भिकारी हा. हा बघून दिलाय जागा तो लागलाय लिवगडा बोंडावून झाला पेलेला सगळा वास सगळा याच्यात कशाला मारामारी भांडणं करतो ठेवत नसतो आज त्यांचं तुम्ही धरू नका मला धरू नका बसून मिठू आपण काय बसून भेटू त्याला बसून मिठू उगा भांडणं करून ना केस बीस करेल फायटर भाव त्याला बोलवून घेतो आम्ही हा मिटूया आपण तुम्ही तिथं होता का नाही तिथं संघ होता का नाही तरी किती उद्योग केला आमच्या आबरू गेली 5,000 खर्च झालाय माझा आता 50,000 झाला असेल लगेच खर्च जेवाय पण गाठला नाही पाहुण्यात आम्ही आणून ठेवलो ना असलं सगळं डिक्या येऊन जनावराला गाठलं भाऊकितल्यांच्या ते नवा ते वेळ घाणपडी काय बोलू नाही पाहुण्याला बुट फेकून मारला तर ते माझ्या आब्रू घालवणार सगळे तो पाहुण्याचे कुणी मारला तुम्ही भांडणात ते पाहुणे नाचलं कशाला धंदा करायचं अजून 2 ती गावली का गुंडळून घालवली का ते आलीच पॅकेज नाही ते परत गावलीच नाही ती मला वाटतं यातली होती गेली माघारी नेण्यातच. ठेवत चला नसतो आपण बसून मिठू जाऊन मिटूया बोलवून घेतो आम्ही चला बोलून घे तू बसून मिठू बस आपण तिकडं तुमचं ऐकतो हा पण मी गेले त्याला 2 हाणणार आपा काल आणि मी नाही आणणार मग अण्णाला आणायला लावून मान अण्णाला दिलाय ती नव हे ती नव काय हे? आपा बर 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 बघू. 2 हाणणार ना हम्म. परत जास्त हाणाय नाही 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 तेवढं मिटूया कशाला 2 हाण्या अजून भांडणं होतील तर हायचं गेलं काकाने ठेवलं का त्या फायटरला काकासाठी बरं मला आपा 2 चला हाणायला मिठू तुझ्या- बसून मिठू चला काका काय म्हणाल माहितीये का बियाला पत्न्या माझा हा मला 2 काका समोर त्याला हटल्याशिवाय मला बरं वाटणार नाही काकाला पण बरं वाटणार नाही बरं, चला चला कट्ट्यावर चला, चला, चला. अण्णा कधी झालं मला आताच कळलंय एका ठोक्यात बेताड सांगत बसवीन तुम्हाला आताच कळलंय म्हणजे काय झालंय आमच्या धड देखत काका ठणठणी जायचं झालंय का तुम्हाला काय वाटलं मला वाटलं असं बसला मी काय झालं काय ते पाया पडायला होतो म्हणताय ते कुठं आहे येते गेलं ते सरपंच हा ना त्याला इथं हा फोन लावते मला काका तारीख ठरली का नाही खाली बसा तुमच्यामुळे वाटून झालंय आमचं खाली बस जास्त बोल नका तारीख ठरली असली तर मला 2 गळाचं काम खाला देतो जरा 2 मिनिटं थांबा 2-3 फायटरला आल्यावर एकदा जरा हात मऊ करून घे काय होत नाही त्याला जाऊ तू घ्या देव त्याला मार आठवण आहे त्या दिवशी सरपंच मोठं फायटर भावाला घेऊन या इथं हा हा बर बर काय म्हणलं ये लागली भांडणं बिन्न करायला नाही ते आधीच तुम्हाला सांगतोय तुम्हाला आम्ही भांडणं करायला आम्ही काय पुंडावी तर भांडणं करायची काय गरज आहे तुम्ही पाया पडायला हवं त्यांना आमचं आम्ही मिटवून घेतो हा नाही तर ताणून मारणार एकाला सुट्टी देणार नाही काका पाया पड काका माफ केलं तुम्हाला तुला कळतंय का नाही? आता मला का बघ, आता बघ. होय. आपल्या पोरासाठी मी पाया पडतो नातवासाठी तुला काय असू दे काय होतं गबर अरे असू दे. राग सण होत नाही लेकराला गबर अंगावर चाललंय की पोरं. ऐकून घ्या आपल्या नातवाचं जमवतोय म्हणून मी त्याच्या पाया पडतोय शांत घे ना काय होतं पाया पडलं म्हणून मला सांग खर्चुल्याच्या असू दे तर. तू काय तुला छान आहे तुय आता अरे त्याला पाया पडायसाठी आलाय तो माझी माफी मागायला आणि तुम्ही त्याच्या पाया पडायला लागला. असू दे आपल्या इज्जतीचा प्रश्न पाया पडायला आता काय करणार आहे मग असं तेवढं घडतंय तेवढं असू दे विषय आहे. तुम्हाला सांगतो ती पाहुणी का नाही घाणपडी पाहुणी होती काय घाणपडी पाहुणी होती इकडं हात कर माझ्याकडे काय हात करू मला माहित आहे तिकडं बघा तुम्हाला सांगतो तिकडं बघा हा. त्या पाय मी लगीन होऊ दिलं नाही म्हणून लगीन मोडलं बघा ना तुम्हीच बघा मला वाटतं यानं मार खाल्लाय तीच बरोबर आहे हा बघा तुम्हीच बघा घाणपडी मला सांग- तुमच्या सासरवाडी ती होती पाहुणी तुम्हाला सांगतो गावभर चर्चा करत ती हिथं जायचं तिथं जायचं गल्ली बोळातनं विचारू दे की मग आमची 80 एकर आहे घरांना घरांदाज आहे आम्ही कोणाला ऐकत नाही वटात हिंडतोय आम्ही गावेल तिथे रेटील एखाद्याला कुठं आहे जमीन तुमच्या नावावर आहे ना 80 एकर काका ही बोंबल तर हीच नडतंय बघा करा की एकदा नाव आहे का हा कुणा नावर आहे का हाय का पुतण्या अरे नावावर माझा मी बघा किती घाण पड्या तुला काय करायचं जमीन असली मी अक्कल पाहिजे मी मेले कोणाला देणार आहे माझ्या पुतण्याला देणार आहे तुला नावातून काय करायचं गेल्यावर बाकीचं? बघा येईल त्याचा विषय काय मग नाही मग हो का थांबा पाहुणी कुठली होती कोणाच्या सासरवाडीची अण्णा आहे सासरवाडी तुम्ही दोघं बघा जरा घाणपडे आम्हाला पण काय माहित नव्हतं तुम्ही आता पहिल्यांदा सांगितलं हा, पण आम्ही पडलो असतो त्या पायाच्या यांना काय अधिकार आहे कोणाला नाव ठेवायचं हे बघा त्याचा तुमचा प्रश्न आहे नाव ठेवायला नाही पाहिजे होती हा हे बघा
जमीन तुमच्या नावावर करून हा. घ्या, तुम्हाला लगेच पोरगी देतो. आम्हाला नको तुम्ही जमीन नावाय करून घ्यायला लावणार कुठं तर मला अडकवाय बघणार म्हणणार घ्या ना पोरं. हा. आपा तुम्हाला सांगतो पोरगी एक नंबर आहे, चांगली पोरगी आहे. आम्हाला तुम्ही दाखवलेली चांगली पोरगी अण्णा, बघितल्या. फोन लावा ती कसली काळी नक्की चपटी उकटी कसली पण असते आम्ही करायला तयार आहे. आम्हाला ह्यांनी दावलेली पोरगी करायला नाही. तुम्ही दावा, आम्ही तुमच्या पाठीमागा. काय हवं आपा, काळी नकटी चपटी पोरगी करताय. तुम्हाला सांगतो गोरी 5 चिकडी पोरगी बघितल्या पण आम्हाला गोरीची रेजी काय जरूर नाही. आम्हाला काय कसं बापू हा फायटर भाऊचं बरोबर आहे ते गणेश पुरी पाहिजे हा. हा, इकडे कशाला बघताय तुला कळतं का तुला कळतं का? मारताय लगा कशाला? पोरगी म्हणलं का त्या दुश्मना दारात जाऊन बसला जुए असू द्या फायटर भाऊ लगा का काही आपल्याला कुत्र काय सांभाळणार आहे आता लागले पोरगी म्हटलं ते मांडव जाऊन बसला. काय गंभीर निघतो का नाही घाणपड्या बाबा सांगित जरा फायटर हा. भाऊ फोटो दावा मला फोटो आहे, तुला फोटो दाखवतो. थांब सांगतो का, ऐकून घे. तुझं लगीन केलं तर मीच करणार. लक्षात ठेव. आमचा हा. त्याचा काय संबंध नाही. न्या जाऊ तुम्ही करा जाऊ तिकडं नको आम्हाला पोरगी पण बघायला ती चपटी पोरगी करायला लागला रे परसूला. ए. परसू किती गोड दिसतो या, गोरा पान राजबिंडा. पोरगी एक नंबर आहे, जमीन जागा त्यांना पण आहे लय. पोरगी एक नंबर आहे, ह्याला माहिती आहे का? हा ना आम्हाला जमीन जागा काय नाही. आमच्या रानात सगळ्या देवबावळी उगवले त्या सगळे चिलारच आहे. आम्हाला करायचं होईना झाले. आम्ही तेवढीच काम पुरतं करतोय. आम्हाला जमीन जागा नाही. आम्हाला पोरगी तेवढी पाहिजे. त्या माणसाने देवावर आम्हाला असल्या खर्चवल्या दाखवलेलं नको. ते आताच पोरगा आमचं कॅबीज करायला लागलाय. परत आम्हाला काय सांभाळणार आहे. आपा अहो. पोरगी गोरी पान आहे ना, दाखवा म्हणा अन्नाला फोटो. आम्हाला गुरु नको. आम्हाला पाहिजे मला पाहिजे ना लगीन मोडून त्याच्याकडे गेलाय पोरगा तुमचा. घाणपड्या आता मी शिरणारच आहे फायटर भाऊ ए चला भाऊ. उठा हा. उठा न्या त्याला तिकडे जा. आमच्या घरी येऊ नको तू घरी यायच नाही. कसा आहे आपण पाडीन दो दारात आला लगीन करून नाही देणार हा ये दादा लगीन करून येणार तोंडीच क्या ए, थांबा. तुला कळतं का काय फोन आलाय मला, बायकोचा, थांबा. थांबा. हॅलो, हा काय पाहुणे? हा हॅलो हॅलो, फोन आला पाहुण्याचा ते पण आवाज येईना. बहुतेक होतंय मग आता पसंत पडला असं त्यांना. ते बस काय म्हणले? लागणार आहे तेवढ्यातच आवाज कट झाला हो. फोन पाहुणे झालता म्हणजे हा. चला की बघूया. मग जाऊया घरी आपण. चालतंय की. ए फायटर भाऊ हा सोडा जरा सोडा तुम्हाला सांगते. तुला कळतं का नाही कळतं का नाही कळतं का नाही हा? लगा एवढा कसा गाण पडायचं. फोन स्विच ऑफ झाला म्हणते ते पोरगी आपण तुम्हाला सांगतो हे गाण पडाय फायटर भाऊ बघितलेलं नको. अण्णांनी बघितलेलं पोरगी चांगली आहेत माणसं चांगली आहे. बिवडी फिवडी आहे खातेल पितेल दारातच सकाळपारी जाते उठून. आपल्याला पोरगी झाली म्हणजे बास चांगली. ह्या घाणपड्यावर कशाला ठेवतो रे ठेवतोय हा जाऊया का मग? चला जावा करा जावा, काळी नकटी चपटी पोरगी करा जावा. आम्ही चांगली गोरी पान पोरगी बघितली परसूला. आता आम्ही चिचणीच न्यूज तर काय करत नाही. अण्णा बघा त्याला कसली तर एखाद्याने गाण पडा हो त्याला व्हायची लाज वाटत नाही. बाची काका आहे लगेच त्याच्या मांडीवर जाऊन खर्चुल्या बसलाय. त्याला काही करायचं आहे मी तुझं लगीन करत नसतो आणि देवाला जाणार आहे तुला नेत नसतो बैलगाडीत. आणि मी फायटर भाऊ जात असतो हा जावा धन्यवाद. ते फोन तर काय म्हणाला बघून आलो असतो का मी. जाऊ पुढं. जावे घेऊ कशाला पोरायणार कस तर अडकू दे की ह्याला कळत नाही घाण पडायला. कोण म्हणलं पोरगी त्या दारात जात त्या शान घाण काढताय तिथंच घाण पड खर्चुलं. रडतंय काय रडायची सवय कान आम्ही म्हणतोय एकुलती काही वंशात दिवा आहे म्हणून पण हे दिवा असं लायसन कुठाचा गुराचा कोट उठवायला नुसता पुन्हा आपण पार्टीत जातोय. अण्णा बघा तो तुम्ही जा मी जातो पुढे फोन करतो तुम्हाला. हा. जाऊ का? चालतंय बरं या तुम्ही लगेच. येतो बरं का अण्णा साहेब चिंचणीला चाललोय. अशी बैलगाडी घेतल्या आता लग्नाचं काय माघारी चिंचणी न्यूज तर काय होत नाही. अशी बैलगाडी आहे तुम्हाला सांगतो सुपर. आणि कुणी पण आपल्या कुत्र्याने नाद करावा सुट्टी देणार नाही. कानाला काना चांगली घेतल्या कधी जावं बघायला काय नासक्याने काय केलं माहितीये का बैल चांगला होता मी घ्यायला लागलो होतो हा. त्याची किंमत पैसा आहे म्हणून साठी वाढवली आणि आपण घेतलाय. आणि हे कर्जुल्यांना कसं आहे माहितीये का घर जवळ आलं ना पुढं काढणार दान 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 आणि सगळ्या गावात काल उठवणार. मी पहिल्यांदा आलो चिचणीच नाही इथपर्यंत मीच पहिल्यांदा आलो आणि इथनं गेल्यापासून मागा असते मुग्यात माझ्या असते बघडले आम्ही पाक तळवाडी सोडूस तर तळवाडीत आलं का चुकून फोडून निघली घराची एवढी सुट्टीच नाही सगळ्या गावात बॉम्ब बघडले मागच्या वेळेला आपण गेलतो की हा दोस्त आहे का नाही माझा? कोण तुम्ही लग्न मोडायला दोस्त नाही. लग्न मोडले तुम्हाला सांगतो. पाहुणे घाण पडी होती म्हणताना लग्न मोडले, नाही मी लग्न मोडलं नसतं. लागा पोरगीचं फोटो तर बघितला असता की आम्ही खर्च लागा डिक्या नेऊन जनावराला गाठल्या
काका 8 दिवस टाकू दे ना मी दडवून टाकलं. असू द्या तुम्हाला सांगतो, पण मला एक चांगला बैल घेऊन द्यायचा आपण. मला माहित आहे की तुमचं मध्ये बैल तुम्ही बिनकामाचा वाढवून घेतला. अहो आपा, तुम्हाला सांगतो, मला माहित आहे तुम्ही 50,000 रुपये खाली लहानपणी चालला आहे बरं तो. ए, गा बसा, ए. चालला आहे का तो? पुढच्या जाणार आहे का माझा? बरे. काका, ए. कधी सुधारणार नाही. जाणार नाही आहे नाही का? पैसे तुला खाल्लेलं वाटतंय ना. हा? ते बैला मालक होता ना, ते मालकच घाण पडवतो. तुम्हाला सांगतो, बळण ते ना आपल्या दोघांमध्ये त्याला फायदा. आम्ही नाही 1 रुपया सुद्धा खाल्ला नाही. मी आपण खाल्ला नाही, अण्णानं पण खाल्ला ती नाही. कोणी खाल्ला असेल ते खाल्ला असेल, ती जाऊ द्या तिकडं. तुम्ही माझा दोस्त आहे का नाही? होय. मग ह्या वेळेस मला बैल घेऊन द्यायला लागतोय. तो बैल काय चिचणीला जाईल असं मला वाटत नाही. मग एक तुला एक सांगतो, गावासंग दोस्ती कर, लिंगाड्याला घासायला जायचं नाही. घाणपड घाणपडीचा देवाचा कार्यक्रम आहे. कोण बोलू नका थांबा. बैल घेऊन दिले एका कानपडीत पाडीन तुला सांगतोय. बैल घेऊन देत नाही त्याला. हा बरं बोल, चल चालू बघ. मागचा उकीर करायचं काय काम आहे? हा, बैल घेऊन देत नाही. हा. आपल्या 3 बैल आहेत, त्यातला एक बैल त्याला देऊ, एक ते देईल की पैसे घेऊ. मॅडला मागणं. हा. हे, बैल देतोस तुम्ही माझा. बैल देत नसतो आम्ही. आप्पा, बांधून राहू दे माझा. पण देवाच्या वाटेला चाललोय, त्याच्यामुळं तुम्ही मला एखादा बैल द्या मी चांगला. काय म्हणतो माहिती आहे का, झोपून बघतोय नुसतं आम्ही. नाही मी मागणं चालेल घेऊन येईल आपली दोन्हीला कमी पडलं, पण बैल देणार नाही मी कोणाला. नाही बैल देणार नसतो, देत नाही मी बैल. सांगतो घरात होणार नाही आमच्या. हा, हा. ही माणूस आहे तोपर्यंत असंच बोंबलं देण्यावं लागणार आहे आम्हाला. तुम्ही जरा ऐका की, काय? झोपून बघतो की नुसते आम्ही. अरे झोपून शिक्षणी बाजूला बघतोस का काय झोपून मग? अहो, इथं राऊंड मारून बघतो की झोपून. संध्याकाळी आणून बांध आपला होतं. बांधतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं असं बरं, न्या जा. पैसे वाढवून आलो तर देऊ काय 10,000 तुम्ही नाहीच म्हणा. बोल. नाही तर काका देत नाही, तुमचा आवडता बैल आहे तो बैल देत नाही. नुसतं झोपून बघू आपण. बरं बघा जाऊ. हा? चालतंय. झोपून कशाला, एकातच घेणार आहे मी. आम्ही देत नाही ती बैल. एकत नाही तर काका नुसतं झोपून बघूया कसा चालते ती तर बघूया की. बर बघूया की आपण. हे बघा आपा, मी काकाला मी तयार करतो घे, तुम्ही नुसतं म्हणा की झोपून बघतो. बरोबर चाल म्हणा काका. हा? झोपून बघतो. ऐकणार नाही बैल. एक काका काय डोसकं का काय तुम्हाला बैल नाही, विकतोय मी. हा. तो बैल आपण तुम्हाला सांगतो, आपण ते आवडीने घेतलेला बैल हा. आहे. तो दुसरी 4 बैल इकीन पण तो बैल मी विकतो. बस झोपून तो बघ. बैल आम्ही देत नसतो. हा काका तो बैल जरा गुत्त्यातला देऊन टाकूया. हा वर आल्यावर वाढून. नाही देत नाही. तुम्ही बस. काय टेन्शन घेऊ नका. बस द्यायचं नाही बैल. झोपून अण्णा बघ. साहेब तुम्हाला काय वाटतंय? नाही देऊ ना बैल तो. हा काकाना आणला एवढा मेहनतीनं, माहिती आहे का? पावडरचा बैल आहे तो. अण्णा साहेब, तुम्हाला बैल ए, थांबा. आम्हाला माहिती आहे. ए थांबा. हॅलो हा बोला की. का हो बर ते पाहुण्याच आहे का? बर आलोच काय आलं? पाहुण्याचा फोन आलाय. हा. आता ते पाहुण्याचा फोन आलाय अण्णाचा. तुम्ही पोरगी बघा, अण्णावर पण आमचा विश्वास नाही. अण्णानं बोलवले घरी, असले तर बघतो आणि कोणाही लग्न तेवढी म्हणून टाका. काय बी करा, दुसरी घाण काय बी खावा, काय कोण अडवत नाही तुम्हाला. काय बी खावा. अहो आपण नाही खावाच. त्याला अजून बोलू, मला मोकळा आहे, काय बी खावा. पण तुम्ही असले लग्न येऊ तेवढी मोडू नका. अहो काय चांगलं ते असतं तर आम्हाला मी कशाला मोडलं असतं कानात आपा? येऊन सांगितलं असतं अण्णासाहेब चालत होतो ना. चाललं. म्हणा की तुम्ही 4 शब्द बोला की त्याला. पण तुला कसं पाहुणे कळले बाद आहे ते? मला चांगलं माहित आहे. मला मी चौकशी केली होती सगळी. मग चौकशी केली का? मग बोर्ड लावायचं पुकरायचं काय गावात जाऊन, ही अशाची पाहुणे ती, ही घाणपड आहे, आपल्याला जमीन नाही, ही नाही ती नाही, लगीन मोडलं का नाही? त्याच्यापेक्षा ग बसला दात खेळून कोणाला तर सांगितलं असतं, कळलं असतं का नाही? जमीन होती कशाला ना तुमच्या घरात असलीच योगा, तुमचं घरानं घरंदाज आहे, चांगला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. ही घाणपडी पाहुणी तुमच्या घरात कशाला घालायला म्हणून मी लगीन मोडले. भाऊ की आमची काय म्हणली असेल? हा मग हे बघ, आता तुला सांगतो हा. आपा, तुला सरळ सांगतो, हे जर पाहुण्यात ग बसायचं, नवीन पाहुण्याची पाहुण्यासंग कुठलं कानात काय बोलायचं नाही, तर ये नाही येऊ नको, कुत्र्यागत मारायचं. काकू बैल खपवायचं आपण ग बसतो. बैलाचा विषय नव्हता. नाही देत नाही, ऐकत नाही त्याला बैल. बैल तुम्ही बैल काय झालं? बाई नुसता गाडीला झोपून बघणार. हा. हा. बरं, चल. हा करतो तर माझं. हा. तुला म्हणतो ना त्यांच्यामध्ये पडायला नको, बघतेली त्यांची ती. तरच मला त्या माणसांचा फोन आलता, भांडण करून घालवलं होती काय? हॅलो हा? हा नाही तुपात लाडू करायचे तर. हा असू द्या. तुम्हाला सांगतो,
गुलाबजामुन पेढा बर्फी सगळं सगळं टोटल आपल्या ह्याच्यात ठेवायचंय लग्नात. होय म्हणले ते अण्णानं बोलवलं अण्णा या घरी. हा हातोडा घेऊन या म्हणा लाडू फोडायला. आणि लाडू पडा हातोडा कशाला? हॅलो हातोडा नको. तुम्हाला सांगतो 5 पकवान ठेवायचं आहे आणि होय म्हणून फोन आलाय अण्णानं बोलवलोय आता तीच चाललोय. तुम्हाला सांगतोय सोनं नाण्याचं काय असलं मसऱ्या गाडी चैन्यात ते तसल्या चैन्यात आमच्याकडे काय पाहिजे आम्ही करायचं आहे. तुम्ही पकड तर तयार व्हा. हा ठेवा. अजून काय सांगितलं? मंडप मोठा सांगितला. अहो, मंडप ओपन मंडप. हा लगीन इथनं पाठीमाग पण झालं नाही पुढं पण होणार असं लगीन करायचं. डेकोरेशन हे चांगलं सांगितलं असेल. मग जेवण 5 पकवान करा. बर सांगितलंयच की. ऐकून घ्या इथं काय पाहुण्याचा फोन आलता. मग तीच की मग काय म्हटला खवडायला आले ते आम्हाला. होय हो. काय तुम्ही मारून घालवलंय वाटतं त्यांना. अहो आम्ही कुठं मारलंय तेव्हा ते गाव काय शहाणा बी तो गावात ती घाणपडी काय तर त्यांना सांगायला म्हणून आम्ही त्यांना मारताना एका चप्पल लागली असं त्यांचे पण ती होय म्हणलीत ना. चांगली पोरगी द्यायला तयार झाली तुम्ही मारून घालवले. तुमच्या शेतात मारले वाटतं. हा मारलं नाही. शेतात नेऊन मारले की अहो किती मारलंय. चुकलं म्हणावं त्यांना पोरगी देत कशाला आता काय देत नाही ती पोरगी. तुम्ही लय मारले ही उठूस तर वळ उठूस तर चांगली. हा मग त्यांनी पोरगी मिळली आता. हा डोसक्यात आहे का बघू दुसरी सांगतो बघ. दुसरी नाही तसली नाही तुझा नाही आता चाललो मी. काय म्हणते दुसरी एखादी बघायची. आता काय सुद्धा बघत नाही बघा भाऊ. चांगली पोरगी दे लागलेली तुम्हाला. तुम्ही असं केलं म्हटल्यावर काय म्हणते माणसं सांगा तुम्हीच आता. डोळ्यावर बुक्की कोणी मारल्या? मी कशाला मारते हो. तुम्हाला कुठे विचारले? चप्पल मारली असेल तुम्हीच मी लागले. कशाला खरं सांगताय बिन का माझं? मी कुठं तुम्हाला विचारलं? मी अण्णाला विचारतोय. दुसरी पोरगी बघू आपण. तीच निसणार आता थांबूया जरा. देवाला जायचं म्हणा. तुम्ही मध्ये भाग घ्या फक्त होतंय. आणि तुम्ही पण ती पाहुणी दारू होती काय पण म्हणा कशाला लय चांगली होती अहो. असं असतं बे. तुम्हाला सांगतो ती पानपट्टी गुटखा मावा खाणारला विचारायला लागली ती. मग आता विचारलंच पाहिजे भाव. घरांना घरंदाज आहे. तुम्हाला विचारू द्या अण्णाला विचारू द्या तुम्हाला विचारू द्या अण्णा साहेबाला विचारू द्या त्या वकील साहेबाला विचारू द्या ना साध्या सामान्य माणसाला विचारू द्या की काय ती घाणपाड्यांना विचारायला गेली. सगळ्यांना विचारल्याशिवाय होत नसते व तसं. मग अहो चौकशी करतच असते ती. तुम्ही असंच केलं का तुमच्या लग्नाला आजच राहील ती का? होय मग असं एवढी घाणपडी येते का काय? लहानपणी कशाला तवा विचारूनच करते ती. विचारू द्या की पण मोठ्या माणसाला विचारू द्या की काय असले बारक्या पोरांना 2 असं लुकडायचं पाक असं पिऊन त्यांना चालाय येईना. तुम्हीच मारले लय. मग आता पेल्यावरती बरळायला लागल्यावर काय करणार? पेले नव्हते. मग निर्णय पेता तशी होती का? अहो दिसत ना तशी पेल्यावर मग ती घरी जाते का नाही? दिसत ना तशी दिसते ती. नाव ठेवायचं तुम्हाला कळतं का नाही? काय ते उघडे पडलेल्या जनावरांनीच आहे सगळे असे त्याला बुकरीचं झाड जाव म्हणायला. आता बुकरीचं झाड आम्हाला माहिती बुकरीचं मला कुठलं जाव आहे त्याला झाडाला काय करायचं? 5 घ्यायचं आहे. काय अहो बोलताय भाऊ. आता त्याला झाडाला काय करायचं? त्याला जमीन दावतो ती म्हणते बुकरीचं झाड दाखव. आता कसं करायचं? तेवढ्यावर लगीन मोडलं. तेवढं नाही. चप्पल आम्ही मारले आम्ही त्याच्या पाया पडतो तुमच्या पाया पडतो वाटलं तुमच्या मारतात म्हणून एकदा जुळवा अजून एकदा. नाही नाही आता काय बघत नाही बघा. बस आता आम्हाला लई प्रयत्न करायला लागतील तिथं जाऊन. काय करायचं करा आम्ही काय पाक शांत घेतो अण्णा. मी तोंडाला लॉक करतो तुम्ही तेवढं बघा. हो द्या लय जणांनी आम्हाला तसं केलंय वय म्हणते परत या असली घाणपडे उडकून तुम्ही पण का आब्रू घालवली आमची गेल्या आठवड्यात. मोठं तर कशाला गावात तुम्ही बोलत असताय मग उपचार वगैरे. अवय की पण ती दारोडी फिरवली नको साधी सामान्य माणसाच्या माळकरी ही चालते. अहो साधीच माणसं आहे ती. अहो साधी आहे ती त्यांना उभं राही ना. अहो तशीच आहे ती. साधी आहे ती. रानातली आहे ती माणसं. चाल रानातली माणसं आहे ती. अहो की आम्ही पण राहणार पण पाक असते नको जरा व्हायचे सामान्य सर्वसामान्य बघा. ती सॉंग घेऊन आलती तसं स्टँडर्ड माणसं आहेत ती. जुळवा घ्यावं. नाही बाबा मी तर काय बघत नाही बघा. आता मला तर लय ही झाले. मी आता काय बघत नाही. फोन आलता कावायला लागली. बरं असू दे तुम्ही प्रयत्न करा चिचणीस नाल्या भाऊ. पाहुणा काय म्हणून नाही द्या कसा बसा माझ्या सामने सटले म्हणत नाही माझं काय करणं म्हणतात. काय म्हणा आमचा पसा भाऊ तसा गरीबच आहे म्हणा. कशाला मारतोय आम्ही? गरीब आहे मारतोय कशाला? मारत नाही म्हणा त्याला नुसतं आमचं नुसतं ती त्यांची भांडणं चालली होती ती आणि जमीन आहे म्हणून सांगा त्याला 80 एकर. आम्ही सगळं सांगितलं होतं. मग आम्ही तसं खोड करत नाही मोडामोडी. तुम्ही करत नाही पण मोठले घेता. चांगलं चाललेलं तुम्हीच तसं केलं तर काय करायचं आम्ही? आता आम्ही काय केलं? त्यांच्या अंगाला वळ उठले तर माहिती मारलेलं.
अहो ती दुसरीकडे कुठेतरी आम्ही नाही, आम्ही एक नुसता बुट मारलाय. ती कुठेतरी वाटत मार खाल्ला तर कोणातर काहीतरी म्हटली असते, कुठं काय उचलला असेल ते अन्नाची शास्त्र वाटत. तुम्ही रागाले एवढा फायटर भावना लगीन मोडलं. फायटरनं लगीन मोडलं आणि ते मारलं फायटरला. आम्ही एक चप्पल पकसते त्याला लागली आणि ती मार खाऊन घरी गेले ते नाव आमचं सांगत असतील. तुम्हीच मारलेले कुठं हाय असे मारले तसे घरी आले ते बघा. मला फोन केला बरं असं सांगायला आले. आम्ही पाया पडतो म्हणा, माफी मागतो. आमच्या गावाच्या पुऱ्या गावाचा मेन माणूस असल्यामुळे मी माफी मागतो. दुसरी बघा पोरगी घरी पाहिजे बघा, असली नको, सॉंग घेऊन येणार नको. अहो चौकशाला तसं यायचं असतंय. नाही काही इथं काय बॉम्ब ठेवला आहे, स्वयंपत्त काय येवी तवा आज चौकशाला साध्या सरळ सिंपल मध्ये येऊ द्या. नाही आपण आधी बघायला जाऊया. चालतंय. चिचणीस नाही बघा बाय तुमची तुम्ही बघा, मी तर काय बघत नाही. चिचणीला येणार आहे, येणार आहे तर बैलगाडी घेऊन जाणार आहे आम्ही. बरं वहिनी जाऊ होय. बघा तेवढं ती लई घेऊ नका. त्या पाहुण्याला म्हणावं चुकलं म्हणून सांगितलं त्यांनी. परत इकडे येऊ नका म्हणावं करगणीला आमच्याकडे. मग कसं ठरवायचं? म्हणजे आम्ही आधी येतो मग ते येऊ द्या. रीतीने झालं पाहिजे का नाही? आता बघतो आम्ही काय तर. बघा पोरग तवर गेलं का काय चांगले आहे त्या म्हणून पाहुणे बोलवून घेतली होती, पोरगी द्यायला लावली म्हणलं तरी असं वय. आता एक काम करूया, फोन आलता म्हणायचं त्यांना घेऊन जायचं बर आणि पाहुण्याला म्हणायचं ते चवाच पक्काड फोड चांगली म्हणायचं. रानात ताणून फोडू दे, त्याशिवाय ह्यांना पण कळायचं नाही. बर बर नुसतं तू काय कर माहितीये का, परत ना फोन आलता म्हणून बोलून घेऊन जाऊया नुसतं. अण्णा हित बसलाय. अहो त्या आप्पाच्या नादाला लागू नका, गणपड्या नादाला लागू नका. कशाला त्याच्याकडे बैल घ्यायला लागलाय? माझ्याकडे घ्या. तुमच्याकडं हा तुम्ही मला माहित आहे पहिल्यांदा बैल घेऊन दिलता, पैसे खाल्ले होते माझ्या बैलात तुम्ही. पैसे खाणाराकडे चाललाय तुम्ही शेळी पाहुणी म्हणून. मी शिळी पाहुणी हा आणि मी वाघाकडे चाललोय हा. आणि ती वाघ आहे. ती वाघ आहे वी. काय राव अण्णा तुम्ही बोलताय? लांब पल्ल्याला जाणार आहे चिचणीला. तुम्हाला सांगतो किती पैसे जाऊ द्या, बैल त्याच्याकडे घेणार आणि त्याचीच जिरवणार, त्याच्या मोहर गाडी काढणार. हा घ्या जावा. हा मला बी फायटर भाऊच म्हणते ती. हा हे शहाणा ती 150 आणा. अरे तुला काय सांगायचं, मेलाय मोठे मोठे. दमान घ्या. चल तुला सांग, तू वाटणे नादच नाही केला पाहिजे कोणी. सर दर्पण जायचं आपल्या मागे. सरपंच जोडणं तुम्हाला सांगतो, गावात नाही असा विषय झाला आपला. चांगला एक नंबर आहे, एक नंबर आहे. बरं आमच्या मागे लावायचे, तुम्हाला सांगतो पुढं काढायचे, हे करायचं नाही. हा बापू हा ही बोलल्या जोरात चालते हो. सरपंच फायटर भाऊ तेवढं काम करायचंय बरं का. काय काम करायचं? त्याला बैल घेऊन द्यायचा चांगला, तीच द्यायचाय तर का नाही. माझं गणलंय काम म्हणून साठी शिल्लक आहे, माझ्याकडे एक देऊन टाकतो. तुम्ही म्हणा एक नंबर आहे, क्वालिटी आहे. असं व्हायचं काही हे करायला लागतं हो महिनाभर आधी. ही डायरेक्ट बैल घ्यायचे आणि चिचणीला झोपायचे, वाटाने सगळा खेळ होतोय. ही कोणाची काम आहे ते? आधी व्हायचं कसं आहे, आरेवाडी इकडे तिकडे फिरवायचं, जरा व्हायचं 10 किलोमीटर राऊंड आणायला लागते. ऐक ना,
हो 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 आप्पा हा अंगावर घालताय गाडी अंगावर बैल जात नसते ती बैल तुम्हाला सांगतो तुमच्यासारखी एवढी काय डोसक्यावर पडली ती मामा याच बैल घ्यायचा हे ही बैल आम्ही आमचा जोडणं झालाय तुम्हाला सांगतो ह्याचे कसं आहे माहितीये का ह्याच्यापेक्षा बैल चांगला आमचा घरचा आहे तो बैल तुम्हाला पाहिजे तर बघा तुम्ही सरपंच कसा आहे बैल बैल दे. काकाने एक घेतला आणि मी एक घेतला दोघं आता घेऊन बसलोय बैल आता. अहो जरा मला बोलू द्या की जरा ऐका तुम्ही बोला बैल आता दारात राहणार आणि चिचणीला जाताना त्याला वैरण पाणी कोण करणार एवढा चांगला बैल आता एवढा मोल मागायचा कोण घेणार आहे का आता एवढ्या पिरियड मध्ये दे घेतला तर देवालाच तुम्ही घेणार असला तुमचं दरवर्षी घोळ असतोय बैल एकदा घ्या तुम्ही आम्ही आहे तुम्हाला काय बी अडचण उद्या आम्ही आहे आप्पा एवढा चांगला बैल द्यायला लागलाय तुम्ही आता 2-3 बैल चुपण न्यायची होती का घेऊ दे की आपलाच माणूस आहे पण पैसे रोख पैसे पैसे देतो. थांबा पैसे रोख काकाला म्हणायचं बैल उधार घेतलाय पैसे रोख द्यायचं होय बरं का परसू काकाला सांगायचं बैल उधार दिलाय तुम्हाला पैसे आम्हाला रोख द्यावे लागतील अहो पैसे देतो की मी काय टेन्शन घेऊ नका थांबा जरा ही जरा म्हणतो, दोन्हीतलाच बैल घ्या की मामा तुझ्या बाच्या पैसे बैल देतो सरपंच पैसे जाऊया या इकडं या परसू या सरपंच बोला की तुम्हाला सांगतो बैल द्यायचा आहे आपल्यात आपला असू द्या दरवर्षी त्याचा खोळा बोलतोय बघवत नाही मला आणि मस्त आपली लग्न मोडले ती घाण कामं केली ती करायला नाही पाहिजे ती पण शेवटी आता विसरून जायला लागतं अहो आप्पा तुमच्या पोराला लगीन मीच करतो दुसरं कोण ना करू शकणार नाही तुम्हाला काय सांगतो, दुसरं कोण सुद्धा तुमच्या पोरा लगीन करू शकणार नाही मी गावात करतो कोण आम्हाला लढत नाही तुम्हीच आडवं पडताय हो तुम्हीच बघा पोरगी हा हो मी आडवं पडतोय बघ कशासाठी पडतोय माहिती आहे का ती पाहुणी चांगली नव्हती म्हणताना आडवं पडलो होतो हो का जसा तुमचा जोडणा झालाय तसा माझा जोडणा करून द्या मला एक चांगला बैल घेऊन द्या फक्त माझा पैसे. बैल तुम्हाला सांगतो असा राहणार म्या दिलेला तुमच्या पहिल्या बैलाच मी काय सांगू हा शकणार सांगू शकत नाही देऊया का काय करूया आप्पा लय चांगला बैल आहे आमचा बैल एक नंबर आहे तुम्ही घ्या पैसे तेवढं बोला आधी द्यायला लागते तर. पैसे रोख द्यायला लागते तर आणि आधी. काकाला उधार पैसे सांगा रोख देतो. आणि काकाला म्हणायचं उधार नेलाय हा उधार नेलाय म्हणून सांगतो हा. हा. देऊया का मग पैसे रोख घ्या नाहीतर ह्यो निमार्द दिल निमार्द देणार नाही 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 पैसे रोख द्यायला लागते तर. आम्हाला जत्रा अहो सरपंच काय पैसे पैसे काय घेऊन जाय संघ पैसे देत नाही पैसे तेव्हा तुम्हाला म्हणलं की मी देतो पैसे बस बरं चालतंय पैसे देतो म्हणले आता. देतो पैसे म्हणले ना. घेऊन आधीच पैसे मारा संध्याकाळी आणि उद्या या पैसे हा पैसे आधी मारतो तुम्हाला बघा पण त्यात एक 5,000 रुपये मला एक्स्ट्रा ठेवायला लागते काका देऊ देत नाही काका म्हणतो तो ठेवा देणार नाही मी त्याला 10,000 फायदा देणार आहे 5,000 रुपये नुसतं माझ्यासाठी ठेवायला लागते बाई ह्यात बी आणि आहेच काय काय 5,000 रुपये लय अरे येते. बाबा, 5,000 रुपये लय बैल इतका चांगला आहे किती? देख ना पायडा बघा शेंगपेंड सातू खारी खोबरं सगळा आयटम आम्ही घालतोय बैल तुम्हाला सांगतो लप 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 नादच करायला नाही पावंड मेहनत केल्या बैलाची मला सांगा ह्या बैलाची की चालणार नाही पावंड टाक 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 दमणारच नाही तुम्ही जमणारच नाही. मेहनत केल्या बैलाची सांगा बैल मेहनत ही कवा ती कवा मी कसं दोघांनी दोन घेतल्यामुळे झालंय हा. बैल एक नंबर रेंज मध्ये तुम्ही नुसतं तयार व्हा नाही तुमच्या बैलाची जिरवू ना किती आणि तुमची पण तर नाव नाही सांगणार किती द्यायचे पैसे सांगा पैसे 1.75 हो का आम्ही 1.70 ला घेतलाय आपण एवढं 5च घ्यायचं मी बघतो खायला असू द्या कॅरी बाई त्याला पर्यंत फसवते ती दला लागला जाते बैल घ्यायला मागल्या वेळी मी बैल घेत होतो चढवून बैल घेतला 3,500 रुपयाला पण लय सांगता 1.75 फायटर भाव लय कमी आहे इथं मागल्या वेळी 3.5 लाख रुपयाला चढवला माणसानी पैसे वाढवलं आणि घेतला तुम्ही गुत्ता झाला मला पण फायदा नाही तुमचा पण फायदा नाही 5,000 फायदा तुम्हाला देतो बैल. आप्पा तेवढं माझंच खाल्लंय लांबच्या पल्याला गाडी जाणार आहे चिचणीला आहे का तुम्हाला त्याला सांगतो. तुम्हाला सांगतो गाडीवान पण तसा पाहिजे उगा ते काय गॅरंटी द्यायची वस्तू नाही बैल एक नंबर आहे गाडी वाहनाचं हा. काय टेन्शन नाही तुम्ही बैल तेवढा मला चांगला द्या चांगला बैल आपला जाय म्हणून तरी घ्या. खात्रीशीर बैल पाहिजे मला होय होय नाही तुम्हाला मग जत्रा पण नाही आता कुठं बैल मिळणार आहे एवढा चांगला बैल मिळणार नाही 50,000 फायदा म्हणतात तर देण्यासारखी माणसं आहे ती पण मी तुम्हाला देऊन टाकतो 5,000 फायदा हो. आणि पैसे रोख द्यायचं काकाला म्हणायचं उधार दिलाय गुत्ता काटला तर मग काय करणार मग आता किती द्याय नेमकं 1.75 ठरवायचं काय आहे त्यात ठरवायचं काय सुद्धा झालेला आहे बैल 1.70 ला आपला घेतलेला आहे. माणूस आहे म्हणून आप्पा द्यायला लागले होय. नाही आप्पाचा बैल लय माग मागे हे, लय होते 1.75 आप्पा राहू द्या बैल तुम्हाला कशाला सांगू देताय? तुम्हाला जी ती उठतंय रेटतंय पैसे घेतय तुमच्याकडे आम्ही कसं होतं माहिती आहे का इमानदारी माणसं आहे त्यामुळे आम्ही 5,000 फायद्यावर ती पण पेंड वैरण बिरण सगळं आम्ही एकच काटले खाली मामा, खूप असू दे घे हा घेऊ का घे जाऊ दे घे बाच्याला कळतंय ते तुम्हाला कळ ना करावं काय असं असतं का बरं दिलं 1.75 सर हा. सरपंच तुम्ही मोहरा आहे तुम्हाला अहो, सांगतो. मी आहे की कशाला ए, नाही 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 मोह आहे म्हणजे काय काय बैल खोटा असतोय का तुम्ही बदलला म्हणजे काय करायचं डांबरी बिंबरीवून व्यवस्थित चालायचं एखादं पेन जास्त करा तुम्ही त्याचा आम्ही विषय गेलो तर नाही. पुढे जाऊ द्या त्याचा जाऊ विषय दे. नाही तुम्ही बापल्या आता एक बोलताय आणि पुन्हा एक बोलताय त्याच्यामुळे म्हणाय दुसरं काय नाही
तुम्ही काय आहे का बाबा परसू तुला मान्य आहे का होय मान्य आहे. हा मामा ठरवलाय तोच बैल घेऊया. पैसे तेवढं रोख द्यायला लागणार. पैसे तुम्हाला रोख मारतो तुम्हाला पैशाचं काय टेन्शन नाही. बैल सांगत मी सांगतो काकाला काय सांगायची जरूर आहे आपल्यातला माणूस आहे आपला माणूस आहे बच्चा पुढच्या वेळेला मदत करतोय. जाऊ दे तर चालवून बिलवून. कशाला चालवून द्यावा थांबायचं जरा 2 मिनिटं मोजू द्या तरी आता बादशान बरं दिले मोजा. किती आहे ते बघायला पाहिजे नाही. कंडिक्शन आहे का जाऊ पाच. दे की घरी ही 5 वर्ष आली आले. हा 1.75 राहिलं हा या 5चा काही संबंध नाही. व्यवहार अहो, कॅन्सल जरी झाला तर 1.75 व्यवहार झालाय का आता? होयच की मग ही 5 धरायचं नाही 1.70 द्यायचं काकाला सांगायचं हा. बैल उधार दिलाय कितीला दिलाय काय माहित नाही परत आम्ही सांगेल तीच किंमत काकाला सांगायची. आम्ही 50,000 सांगू द्या नाही तर 5 लाख सांगू द्या. सांगू. आम्ही 5 लाख सांगणार आहे काकाला सांगणार आहे, पण एखाद्या जर 50,000 जरी सांगितलं तर 50च म्हणा. चालते ठीक आहे हा ठीक आहे जाऊ का जाऊ का बैल द्यायचं का नाही आता बैल घरी आहे घरी या की का बैल घ्यात काय डोसक्या बिस्क्या पडलाय का सगळे असली जायची घाणपडी अवायची अक्कल बिक्कल काय का नाही घरी बांधून ठेवलाय बैल ह्यात अहो, काय आता बैल- इसार दिलाय म्हणलं आता गाडीत जाऊ दे की मला तुम्ही मोटरसायकल येऊन बैल घेऊन जावा घरी शिल्लक आहे आपल्या बैल घरी येऊ होय. घरी या, आधी जाऊ दे की चालवून बिलवून. बघितलाय बैल सगळ्या गावाने बघडले सगळी माणसं माया मागायला लागले या बैल मी काय म्हणतोय कशाला उगा या देवाने हे करायला लागलाय आता बघितलं नाही बैल आता हे बघतोय का कंडिक्शन नाही? आहे ना जायला ना एवढ्या लांब. फुल कंडिशन आहे तुम्ही येड्यात आता करू आता नका. पावंड बघतोय का नाही तो बैलाचा याचा बघितला की आपण घेणार आहे तो. फुल पावंड हीच आहे का बैल दुसरा आहे नाही दुसरा आहे. घरी आहे बैल. हीच बैल देणार तुम्हाला बैल ह्योच देणार तू हा. ह्यो बैल तुम्हाला चालत नाही ही बैल असा असतोय तो असा असतोय वायसर चालेल तुम्हाला ह्यो बैल लय तुमच्या दुसऱ्या बैलाला चालूच देणार नाही परत वाटत गुत्ता करायला लागेल त्यापेक्षा तो घरचा बैल न्या तुम्ही घरचा बैल चांगला याला उजवा आहे दोन्ही एकसारखी होते म्हणून मी म्हणतो एक नाही जरा घरचा दुसरा कुठला तर बैल द्यायचा लाव का माझं देवाला जायचं लागा तुला लागा काय तुम्हाला लाव काय कळतं का नाही मी आयला तुरा बैल म्हणायला लागलो असं जाऊ घरचा न्या तुम्ही आपा मला लांब पल्याला जायचं चिचले दुसरं आपा, काय इसारा द्या माघारी आपण दुसऱ्याला देऊ बैल. ही सरत माघार द्यायला मी काय मुंगे खाल्ली देवी ही सरत मागून असतोय ही सरत मागून असतोय घरचा बैल घेऊन जावा तुम्ही 1.75 घेतलाय ही बैल तुम्हाला सांगतोय 1.5 लाखाला घेतलाय पण ह्याच्यापेक्षा हा. तो बैल उजवा आहे ही न्यायचा असलं तर न्या द्या नको, त्यो 1.70 ला घेतलाय म्हणतो तोच नाही हे, 5,000 घेऊया? हा तोच घे. बरं चालतंय चला चालतंय जाऊ बैल मोकळी सोडले धरा. ओ सरपंच बदलणार नाही ना नाही बदलत जावा फायटर भाऊ. सरपंच काय मुंगे बिंगे खाल्ले काय अक्केल आहे का ही तुमची बैल आहे ही म्हणतो हीच बैल आहे. मी तेच म्हणणार होतो ही माझं बैल आहे ते तुम्ही कसं काय घरचा दिवे आहे की ढ हा दे हा? देह, हा. देह, देह. चला चला तुम्ही आमच्या कानाला काना लावू नका नाही हो आप्पा मी आहे माग चला. एक मिनिट चल चल भात भात भात. आप्पा हा या की परशी ये. तोच बैल आहे का? हा येत बैल आहे सोडा आणि लावा कसरा तुमचा मारत नाही ना. लगा बैल मार तुम्ही लगा शेतकऱ्याने वाघाची आमच्या दावणीला वाघ जरी आला तर थंडगार पडतो ती तर बैल आहे नाही खराय बच्चा बैल थंड आहे चांगला आहे बैल सुटते का नाही सुटून झालं काय तर घेऊन या कापाय. ए, ए, काय करताय काय काय करताय बैल न्यायला लागलो कुठं बनण्यात अहो पाळाय न्यायला लागलोय कुठला काय सांभाळाय न्यायला लागली बैल बैल द्यायला नाही हात लावून बैलाला दिलाय बैल. आपण सांगितलंय हो काय सांगितलं आपण आपण सांगितलं दोघाला बी एका कानफडीत पाडीन बैलाला हात लावायचा नाही सांगतो काय? आधी हात लावाय नाही बैलाला अहो आपण दिलाय तरी बोलायचं आपण जा ए काय झालंय काय कालवा लावलाय बैल नाही लागले तरी कानवा कानफडीत पाडणी काय का अहो, चोर आहे का त्यो दिसतोय तसा म्हणून काय चोर आहे का त्यो दिसतो का म्हणजे ऐकून घे तिकडे आपण चिचणी जायचं आहे हा 3 बैल दारात आहे आहे ती? अण्णा 3 बैल दारात आहेत आमच्या तुम्ही आता कालवा ऐकून आलाच ना मग काय 3 बैल दारात आहे ती देवाला जाणार आहे आम्ही मग आता एक बैल घरी राहिले त्याला वैरण घालायला थांबायला लागेल का नाही काकाला मग काका नेऊ द्या घेऊ. काका मग तुम्ही येणार आहे देवाला पण येणार आहे मग बैल नेऊ द्या की आता कुठं किती दिवस राहिलं नाही इकडनं बैल म्हणजे काय करणार तो माघारी द्यायचं नाही तर सुरदावर पुण्यात येऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे की माझ्या पुढे काय करतोय तो काय चोर आहे का दिसतोय विश्वास तसा नाही म्हणून माझा बसा त्याच्यावर दिसतोय तसा म्हणून तुम्ही म्हणू नका त्याला
नेऊ द्या काका इथं तुम्हाला चारा घालायला राहायला लागेल. नाही मी जाणार आहे हो, असं कसं म्हणताय? तुम्ही जावा, मी त्याला बरोबर हे करतो. चला. बरं का, बैल तुम्हाला सांगतो असा आहे, हा, पण संधीने चांगला सांभाळा. संधीने चांगला हा, सांभाळतो. नाही संधी परत घालतो. आम्हाला नाव ठेवचा. हा हो, संधी त्याला पोट भरून घालतो. हा. काय खायचं खाऊ द्या, शेंग पेंट सरकी पेंट सगळे खाऊ द्या. पेमेंट तेवढं पटकीनं मारा. 5 दिले तुम्ही नुसतं. 5 दिल्या पेमेंट मारतोय वरच तुम्हाला. 1.65 पटकीनं मारा. मग आणि सांगायचं नाही काकाला, कोणी विचारलं सांगायचं पैसे नाही परत भाऊ. ए, चालतंय. बैल पाहिजे असला तर इकत नाही. एकच. हा, किती आहे किंमत तुमच्या बैलाची बोला? 75,000. 75,000. हा, आप्पा हा, पण तिकडे जाऊ. पंचायत काकाला एक बोलायला येत नाही. काका हे किती आहे? 2 आहे. आहे का? काकाला एक म्हणायचं येत नाही. काकाला एक म्हणा येत नाही. 1.75 म्हणते तुला, मी 1.70 दिलाय. तुम्ही दोघं मिळून याडबीड तर लावत नाही ना मला? लगा याड लावतो हे तसं तू टेन्शन घेऊ नको. एक तर तुझा एक बैल घेतलाय तू, त्यात बुडलाय. हा. 1 नंबर बैल दिलाय. आता ह्यात तर मला बुडवू ना. आम्ही काय बुडतो तर पाहिजे नाही तर बाबा राहू दे. 5,000 आलेत आम्हाला, बांधते तू बैल. फायटर भाऊ काय आमचं? काय? काका नाही द्यायचा ना. नाही दे, Cancel. नाही. चल. काय काय बैल नेणार आहे मीन? मग म्हणून का आम्हाला कशाला वाचून लावलंय? तुला नसल पसंत तर राहू दे. आम्ही काय आम्हाला काय द्यावी? मामा चल. नाही नाही नेणार आहे. नेणार. जेवायला जाणार आहे. तुला सांगतो, सणासुदीचं डोकं काय नाही. 75,000 रुपये मला द्यायचं रोख इथं. 75. आज देतो. हा? 75 देतो. 75 देतो. रोख देतो आता लगेच. त्याला कळाले आयडिया. येड्या काका ही किती आहे? 2 आहे. 1 म्हणा येत नाही काकाला. जा. नाही चला येऊ का? होय काका जावा. चल बच्चा. ते नावा हा, आम्हाला काय कमिशन आहे का नाही? कशाचं? मी गळगळ किती पाडली. कशाच घर? घरचाच बैल आहे, घरचंच पैसे आहे, घरचं आमचं. आम्हाला तुम्हाला काय द्यायचं? म्हणजे काकाला लावलं यार तुम्ही बरोबर. काका कोणाचा? काका कोणाचा आहे? काका असं का होत नाही म्हणून साठी असं काहीतरी शिपाच्या आता 2-3 हजार रुपये मिळणार आहे तेवढ्यात आम्ही 2-3 चिचणी करतो. कसलं म्हणताय? ते नाही, आमचा लय खर्च असतो. इचरा आम्ही दोघांना काय काकाला सांगूया का आपण? काय असंच केलंय मग. तुम्हाला काय तर देतो चहा पाणी पार्टी देवाय वाटाने गेलो ना काहीतरी देतो चला मग. मग. चला जाऊ दे म्हटलं. कशाला पण काम त्याचं पण काय बॉम्ब असते देवाय वाटाने. हा, असते खरं आहे. न्या जा म्हटलं. दिलदार पण आमचा लय असतो. दिलदार नाही तुम्ही ऐकला असेल. जा बसा. ऐकलायच. कशाला? लगा त्याने फके टाकून गुलाल टाकून बैल आहे. तू आता बैल इकडायच लगा बैल. कोण म्हणतो? आहे, बैल इकडायच तो. अहो नाही ऐकला दिलाय तसा तर. मग फके टाकून काय नाही त्यानं गावात. अहो काका त्याने त्याच्यात यांना आखली आहे त्या का तुम्हाला सांगतो. दिलाय बैल आपण त्याला कोशीन टाकली असेल पक्की. काका हाना जरा व्हायची. हो बैल इकडायच घाण पडे. अहो नाही ऐकला तर का नाही? आता आणच नाही संध्याकाळी हिला तर इथं. अहो ऐकला नाही मग तू तुला. दारातच येऊ नको. आता? हा, तू काय तिकडे कुठं आहे तिकडं? अहो काका ऐकला नाही बैल बैल. इकलाय. गुलाल टाकून बैल नाही त्यानं माया देखत. नावा, त्यानं गुलाल टाकून कशा बाय नेला मग? आता त्याला गुलाल टाकू दे, नाही त्याने तिकडे काय बी टाकू दे. आपण काय म्हणणं काय? त्याला हाऊस करतोय त्या बैलाची. करू दे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पहिला जाऊ. हा मग सुट्टी देणार नाही. हा मग देणार देवाला जाताना मग इथंच मग आडवा. हा काय बी करता तू. ते का ना? बैल इकलाय. हा जा, तुला काय करायची करता जा. जाईन मग जाईन. सुट्टी देणार नाही. जिथल्या आपल्या सगळ्या कोंबड्या येतील आणि राहिले तर वस्तूला सगळे येतील. काय करायचं करता? सगळे देवाला गेलेले असते ती. परत नाही आल्यावर भरून देत बसा. बोंबलत पोलीस स्टेशन कंप्लेंट तुमची दाबरू जाणार आहे. मला तर काय करायचं? 2.75 बैल इकडे जा नाही तो. कशाला 1.75 कोण? तुला आता 2.75 आता. एका ठोक्यात तुला सांगला करी. हा माणसात चप्पल उघडताय लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. हा. 2.75 कुठं नुसतं 75 कुठं. काका 75 तुम्ही म्हणत होता त्याला मी 75 देतो. तुमचा विषय ए मिटवा. आपा 2.75 कोळ्याच गिराय घालतं माय देखत पैसे घेऊन. मग त्यात का बुद्धी गेली होती तुमची तिथं म्हणायचं का नाही? आम्हाला काय पण माहिती? आपण कुठे ऐकलाय? तुम्ही 2.75 लेखा नाही 3 ला ऐका. चिचणीच ना आल्यावर देतो. आता दिलेला बैल माघारी आणता येतोय का? आणा माघारी मग काका. हे आबरू आहे का नाही माझं कारण? मग गावाला जायचंय म्हणून का बस. घाण पड्या तू काय करतो? तसं काय बसू नका काका. दिलं सोडू नका. बैल एकटा त्याला दिला जेवण द्यायला म्हणून आणला तर तो आपल्याला चोर आहे चोर. अहो दिसतोय तसा म्हणून काय चोर काय दिसतोय तसा. मला पण राग आहे. लग्न मोठे त्याने आम्हाला पण माहित आहे. न सांगू का तो आपल्या टकुरीत बसलेला माणूस आहे तो. न तुम्ही नेऊ 3 का? लग्न 3 लग्न मोडले त्यानं माया नातवाई. 3. काका ते मोडले तुमच्यापेक्षा मला लय राग आहे. बसा खाली. बसा का करा. उद्या जाऊन आला का नाही देवात ना ह्या बैल आणून बांधणार दस्तुरा जाऊणार. घाण माणूस आहे तो. मग अजून तुम्हाला कळत नाही बैल माघारी आणायला हवा.
आणि बैल माघारी आणून देवाला दिलेला शब्द आहे, बैल माघारी आणून काय बैल करायचं? दिलेला माघारी आणा नुसते अण्णा तुम्हाला हा. नाही. बैल दिलेला दिला आणि काका तुम्हाला सांगतो तुमचं 75 मी देतो. 75,000 रुपये तुम्हाला जो कमाई करा. 2,75. 2,75 म्हणतोय मी. मी धडक घेईन बरं का काका सांगतोय तुम्हाला. म्हणजे एकदम दोन्हीचा घोडा आहे का काय? 2-1 म्हणा येत नाही मला, एक आहे काका तुम्ही तर मग 75 म्हणला की 2,75 म्हणतोय मी. घोड्या माणसाला इकडे 2,75 ही कला पण येणे अहो, माझ्या देखत गिरा न्याजा न्याजा म्हणलं घालू लागतला नाही घरात आले असं बॉम्ब असत्या. बाबांकडे असतो. काका कशाला बिन कामा डोसक्यात माझ्या शिरायला आलाय. मग तुम्हाला माहित आहे मग सुट्टी देणार नाही घरानं आपला माहित आहे. हा. परत काका बिका गेला देऊन टाका की तुम्ही लागलाय वळवून सांगायला 2,75. माझ्या देखत गिरा घालतो तर मी वाढवून कशाला अहो, सांगतोय. ती म्हणते ती किंमत सांगते ती टाकते देव का अशा अशा बायलाची एवढी एवढी किंमत फोन घेतलेलं. लावतो त्यांना बोलवून तुमच्या देखत घेतो. चालतंय का? अहो कशाला कोणी कामात जाऊ द्या की आम्हाला सुखानं देवाला. मग फोन लावतो त्यांना बोलवून. काका बैल दिलेला दिला माझ्या पुढे बोलाय नाही एका ठोक्यात पाडीत तुम्हाला नव तुम्हाला नव कोणाला? हा तुम्हाला म्हणत नाही मी पण माझं बोलण्याचा पद्धत आहे. हा दिलेला दिला तुम्ही माझ्या पुढे बोलाय नाहीतर वा बैल कोणाचा दिला कोणी? नाही वा बाहेर मग. हा बोलता बरं आमचा नाही, आम्ही काय वाहिली राहिली कसं काय देवाला दिलाय काकांनी दिलेला दिला. देवाला दिला देऊ दे का असतो देवाला. काकाला वा बाहेर म्हणते काका किती शांत आला. काका बसा आपलं निवांत जाऊ द्या. काकाला आम्ही शांत करतो म्हणून आम्हाला कमिशन द्या. हा ना तुम्हाला करतो काय तर कम मिटवून घ्या की. नुसतं याड लावू नका येतं. नाही 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 आता कळलं का तुमच्या तिघाच्या गुंड्याच्या काय? काय काका कुठं काय? काय तर भानगड आहे ते काय तुमच्या? तसं काय नाही. काका म्हणते ते लय बोलू नका काकाला बीपी वाढायला लागलाय काकाचा घाम यायला लागलाय काकाला बोलू नका पैसा पाणी काय सगळं तुमचा आपा मानते तर तुम्हीच मालक आहे मला म्हणते ही दोघं असू द्या नेऊ द्या नाही आलं तर. मीच मालक आहे की काका कशाला तुम्हाला काय करायचं यांचे बॉम्ब रोज यांचं ब्लड प्रेशर साखर वाढतोय ती शिर्डी इकडे बांधल्या ती तिकडे गेलंय ही इकडे गेलं यांचा जीवाचा कालवा होतोय ह्यांचा बीपी वाढतोय परत मला 100-50 घालवायला लागतात. असं करू नका काका जावा. बरं, जाऊ दे बरं. तुला काय खर्च देऊ का? द्या की खर्चायला देतोय मग उपकार करताय मी कोण खर्चणार आहे माझ्या शेवट कोण खर्चणार आहे. काका मला 20 रुपये द्या की. राहू द्या मोजाय काय एवढे काय मला द्या की. हे पकडून घे जा. धर दे तुझा पाण्याचा. बरं या तिथं चहा सांगा. हो का तुम्हाला सांगतो चिचणीत गेल्यावर तुम्हाला चहा नाश्ता बिस्टा सांगतो. अहो, आता चहा पाजाय पैसे दिले आता त्याला. पैसे नाही तर पैसे काका 40 रुपये दिले तेवढ्याच असतं मी घेतले याड लावा आम्हाला. आयला एवढं अर्धा तास झालं मनोरंजन तुम्ही आमचं आबरोज दिंदोड लावली आता ऐकताय सगळ्या गावात सांगचाल आता चहा पिऊन सांगा. चला मीच पाचतो चहा तुम्हाला. मग येऊ नका आमच्या मागे लगेच लापतागत. हा, आता येतंय. चला चला बसायचं. पाडणार मग तुम्हाला तर 20 रुपये